नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात आपण अनेक चांगली कर्मे करतो, पण कधीकधी नकळत आपल्या हातून एखादी चूक घडते आणि कोणाचे मन दुखावले जाते. कधी एखाद्याशी अन्याय होतो, कधी रागाच्या भरात आपण चुकीचे शब्द बोलतो, तर कधी स्वार्थापोटी आपण असे काही करून बसतो ज्याची नंतर मनाला खंत वाटते. आणि मग रात्री एक प्रश्न मनाला सतावत राहतो, माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली, आता या कर्माचे काय? देव मला माफ करेल का? माझ्या चुकीचे प्रायश्चित्त कसे होईल? वाईट कर्माचा परिणाम कमी करण्यासाठी काही मार्ग आहे का? मंडळी, भारतीय आध्यात्मिक परंपरेत कर्माचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण त्याचबरोबर आपल्या शास्त्रांनी एक अत्यंत आशादायक गोष्टसुद्धा सांगितली आहे. चूक झाली म्हणजे जीवन संपले असे नाही. मनुष्याला पश्चाताप करण्याची, स्वतःला बदलण्याची, प्रायश्चित्त करण्याची आणि पुन्हा सत्कर्माच्या मार्गावर जाण्याची संधी नेहमी असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 5 आध्यात्मिक उपाय जे चुकीच्या कर्माचे प्रायश्चित्त करण्यासाठी आणि जीवनाला चांगल्या दिशेने नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 5वा उपाय असा आहे की तो फक्त धार्मिक विधी नाही, तर संपूर्ण जीवन बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. बघूया उपाय क्रमांक 1, मनापासून पश्चाताप आणि क्षमा याचना. मंडळी, आपल्या हातून चूक झाल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट कोणती? पश्चाताप. पण पश्चाताप म्हणजे फक्त मनात दुःख करणे नाही. पश्चाताप म्हणजे होय, माझ्याकडून चूक झाली, मी चुकीचे केले, माझ्या कृतीमुळे दुसऱ्याला दुःख झाले, हे स्वतःशी प्रामाणिकपणे स्वीकारणे. अनेक वेळा आपण आपली चूक मान्यच करीत नाही. आपण म्हणतो त्याचीच चूक होती, परिस्थिती अशी होती, म्हणून माझ्याकडून असे झाले, मी काय करणार? पण तोपर्यंत मनुष्य स्वतःची चूक स्वीकारत नाही, तोपर्यंत खऱ्या परिवर्तनाची सुरुवात होत नाही. म्हणून काही मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा, आपल्या दिवसभरातील कृतींचा विचार करा. आज माझ्याकडून कोणाचे मन दुखावले का? मी कोणाशी खोटे बोललो का? मी कोणावर अन्याय केला का? माझ्या शब्दामुळे कुणाला त्रास झाला का? असे प्रश्न स्वतःला विचारा. आणि जर चूक लक्षात आली तर मनापासून देवासमोर म्हणा, हे परमेश्वरा, माझ्याकडून जाणून किंवा नकळत झालेल्या चुकीबद्दल मला क्षमा कर. मला ती चूक पुन्हा करण्याची बुद्धी दे. ही प्रार्थना केवळ शब्दांची नसावी, त्यामध्ये मनापासून भावना असावी आणि शक्य असेल तर ज्याचे नुकसान केले आहे त्याची योग्य प्रकारे क्षमा मागावी. कारण देवाची पूजा करण्यापेक्षा एखाद्याला दुःखी मनाला दिलासा देणे कधीकधी मोठे प्रायश्चित्त ठरू शकते. उपाय क्रमांक 2, चुकीची भरपाई. मंडळी, समजा एखाद्या व्यक्तीचे तुमच्याकडून नुकसान झाले, फक्त मला माफ करा असे म्हणणे पुरेसे नाही का? शक्य असेल तर नाही, चूक सुधारण्याचा प्रयत्न करणे हा खरा प्रायश्चित्ताचा मार्ग आहे. समजा तुम्ही एखाद्याचे पैसे परत घेतले आणि परत केले नाहीत, तर देवासमोर 1000 वेळा प्रार्थना करण्यापेक्षा ते पैसे परत करण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या व्यक्तीची बदनामी केली असेल तर शक्य असल्यास सत्य स्पष्ट करा. एखाद्याचे मन दुखावले असेल तर प्रेमाने त्याची क्षमा मागा. एखाद्यावर अन्याय झाला असेल तर तो अन्याय शक्य तितका दूर करण्याचा प्रयत्न करा. यातून एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश मिळतो. प्रायश्चित्त म्हणजे फक्त पूजा नाही, प्रायश्चित्त म्हणजे चुकीच्या दिशेने गेलेले पाऊल पुन्हा योग्य दिशेने वळवणे. म्हणूनच आजच स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या भूतकाळातील कोणती चूक मी आज सुधारू शकतो? एखाद्याला फोन करावा लागेल, कदाचित एखाद्याची माफी मागावी लागेल, कदाचित
एखाद्याला मदत करावी लागेल. कदाचित एखाद्याचे पैसे परत करावे लागतील. कदाचित फक्त 2 प्रेमाचे शब्द बोलावे लागतील. पण सुरुवात करा. उपाय क्रमांक 3. दान, अन्नदान आणि सेवा. आपल्या भारतीय परंपरेत दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. पण येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी. दान हे पाप लपवण्याचे साधन नाही. चूक करून नंतर पैसे दान केले आणि सर्व काही संपले असा अर्थ घेऊ नये. दानाचा खरा अर्थ आहे स्वार्थातून बाहेर पडणे. आपल्याकडे जे आहे त्यातील काही भाग गरजूंसाठी वापरणे. आपण अन्नदान करू शकतो. गरजू व्यक्तीला अन्न देऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक देऊ शकतो. वृद्ध व्यक्तीला मदत करू शकतो. आजारी व्यक्तीची सेवा करू शकतो. प्राणी पक्ष्यांना पाणी आणि अन्न देऊ शकतो. एखाद्या गरीब कुटुंबाला आवश्यक वस्तू देऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दान करताना अहंकार ठेवू नका. मी दान केले, मी एवढे पैसे दान केले, माझ्यामुळे त्याचे जीवन बदलले अशी भावना नको. त्याऐवजी मनात म्हणावे, देवा, माझ्याकडे जे काही आहे ते तुझीच देणगी आहे. त्यातील थोडासा भाग माझ्या जीवांची सेवा करण्यासाठी वापरत आहे. अशी भावना मनाला शुद्ध करते. आणि सेवा ही फक्त मंदिरातच करायची नसते असे नाही, तर घरातील वृद्ध आई वडिलांची सेवा, गरजू शेजाऱ्यांची सेवा, रस्त्यावर तहानलेल्या व्यक्तीला पाणी, भुकेल्या व्यक्तीला अन्न हे सुद्धा सेवाच आहे. उपाय क्रमांक 4. नामस्मरण, प्रार्थना आणि सात्विक जीवन. मंडळी, मनामध्ये सतत अपराधीपणा ठेवून जीवन जगणे योग्य नाही. चूक स्वीकारा, प्रायश्चित्त करा आणि मग मनाला सकारात्मक दिशेने वळवा. यासाठी आपल्या परंपरेत नामस्मरण आणि प्रार्थनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही कोणत्याही देवाचे नामस्मरण करू शकता. ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा इष्टदेवतेचे नाव दररोज काही मिनिटे शांतपणे नामस्मरण करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त माळ फिरवून उपयोग नाही. जर व्यवहारामध्ये आपण पुन्हा त्याच चुका करत राहिलो. म्हणून नामस्मरणाबरोबर सात्विक आचरण आवश्यक आहे. खोटे बोलणे कमी करावे. दुसऱ्याची निंदा करू नये. अन्याय टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. लोभ कमी करा. अहंकार कमी करा. आणि शक्य तितके सत्य, दया आणि संयम यांचा स्वीकार करा. कारण खरी पूजा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणे नाही. खरी पूजा म्हणजे देवासमोर घेतलेला चांगला संकल्प आपल्या व्यवहारात उतरवणे. उपाय क्रमांक 5. पुन्हा तीच चूक न करण्याची प्रतिज्ञा. आता आपण सर्वात महत्त्वाच्या उपायाकडे आलो आहोत. समजा एखाद्या व्यक्तीने चूक केली, त्याला पश्चाताप झाला, त्याने देवाची प्रार्थना केली, दान केले, सेवा केली, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीच चूक केली तर काय उपयोग? म्हणूनच सर्वात मोठे प्रायश्चित्त म्हणजे ती चूक पुन्हा न करण्याचा दृढ संकल्प. हे सोपे नाही, कारण आपल्या सवयी बदलण्याची वेळ लागतो. रागाची सवय असेल तर 1 दिवसात राग संपणार नाही. खोटे बोलण्याची सवय असेल तर लगेच सत्यवादी होणे कठीण आहे. लोभाची सोय असेल तर त्याग करणे कठीण आहे. पण सुरुवात करावी लागते. आज 1 दिवस, उद्या दुसरा दिवस, मग 1 आठवडा, 1 महिना. हळूहळू मनुष्य स्वतःला बदलू शकतो. म्हणून आज देवासमोर एक छोटा संकल्प करा. माझ्याकडून झालेली चूक मी पुन्हा करणार नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी मी योग्य मार्ग निवडण्याचा प्रयत्न करेन. हा संकल्प मनापासून करा. कर्माबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. मंडळी, येथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे आवश्यक आहे. कर्माचा सिद्धांत म्हणजे असा नाही की वाईट कर्मे करा आणि नंतर एखादा उपाय केला की सर्व काही शून्य होईल. असा सोपा अर्थ आपल्या आध्यात्मिक परंपरेतून घेणे योग्य नाही. आपल्या कृतींना परिणाम असतात,
पण त्याचबरोबर मनुष्याला स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची संधीसुद्धा असते. प्रायश्चित्त म्हणजे भूतकाळ पुसून टाकण्याची जादू नव्हे. प्रायश्चित्त म्हणजे भूतकाळातील चुकीला स्वीकारणे, त्यातून शिकणे, शक्य असल्यास नुकसान भरून काढणे, सत्कर्म करणे आणि भविष्यात योग्य मार्गावर चालणे हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. मंडळी, कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मनात आज खूप मोठी खंत असेल. कदाचित भूतकाळात त्याच्याकडून अशी एखादी चूक झाली असेल जी तो आजही विसरू शकत नाही. कदाचित त्याला वाटत असेल, मी खूप मोठी चूक केली आहे, आता माझ्यासाठी काहीच उरले नाही. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत मनुष्याला स्वतःची चूक जाणवते तोपर्यंत परिवर्तनाची द्वारे बंद झालेली नसतात. चुकीपासून पळू नका, चूक स्वीकारा. ज्याचे नुकसान झाले असेल त्याची तितकी शक्य भरपाई करा. देवाची मनापासून प्रार्थना करा, गरजूंची सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्याचा दिवस कालपेक्षा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या चुका मला समजण्याची बुद्धी दे, त्या सुधारण्याचे धैर्य दे. ज्याचे मन मी दुखावले त्याची क्षमा मागण्याची नम्रता दे आणि पुन्हा चुकीच्या मार्गावर न जाण्याची शक्ती दे. ही प्रार्थना मनापासून केली तर आपल्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात नक्कीच होऊ शकते. जर तुम्हाला आजचा हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि सनातन ज्ञानाच्या व्हिडिओंसाठी आपल्या मराठी संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत हर हर महादेव. जय श्रीराम.